हॅलो स्टुडंट्स. सो या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती सीट्स या श्री वॅकन्सी राऊंड 3 BMS साठी शिल्लक आहे हे बघणार आहोत. ओके, सो BMS साठी बघा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज सीट्स. सो SC कॅटेगरीसाठी जनरल कोटामध्ये 5 तर वुमन कोटामध्ये 2 सीट ह्या अजूनही शिल्लक आहे. सो आपल्याला चान्सेस हे आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी जनरल कोटामध्ये 8 तर वुमन कोटामध्ये 2 सीट या शिल्लक आहेत. ओके, देन VJ कॅटेगरीसाठी फक्त वुमनमध्ये एकच सीट ही शिल्लक राहिलेली आहे. सो फॉर्म हा चॉईस फिलिंग ही खूप काळजीपूर्वक करावी. त्यानंतर आहे N1 कॅटेगरीसाठी सुद्धा वुमन कोटामध्ये एकच सीट ही शिल्लक राहिलेली आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये. त्यानंतर आहे N2 कॅटेगरीसाठी कोणतीही सीट ही शिल्लक राहिलेली नाही. ओके, ते सगळे कॉलेजेसमध्ये अलॉट झालेले आहे. त्यानंतर आहे N3 कॅटेगरीसाठी फक्त वुमन कोटामध्ये एकच सीट ही शिल्लक राहिलेली आहे. ओके, त्यानंतर आहे OBC कॅटेगरीसाठी 9 जागा ह्या जनरल कोटामध्ये तर 3 जागा ह्या वुमन कोटामध्ये शिल्लक राहिलेल्या आहे. सो OBC कॅटेगरीच्या नुसार तुम्हाला श्री वॅकन्सी 3 मध्ये BMS मध्ये ॲडमिशन हे मिळू शकते. ओके, प्रायव्हेट कॉलेजमध्ये. त्यानंतर आहे SBC कॅटेगरीसाठी ओन्ली जनरल कोटामध्ये 0 तर ओन्ली वुमन कोटामध्ये एकच सीट ही शिल्लक राहिलेली आहे. ओके, त्यानंतर आहे ओपन कॅटेगरीसाठी सर्वात जास्त सीट आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, त्या म्हणजे 27 ह्या जनरल कोटामध्ये तर 18 सीट ह्या वुमन कोटामध्ये अजूनही शिल्लक आहे. सो तुमच्यासाठी खूप मोठा चान्स आहे. जर तुमचा कट ऑफ रँकच्या जवळ जर ऑल इंडिया रँक असेल तुम्हाला हे सीट्स हे मिळू शकतात. ओके, चॉईस फिलिंग एकदम बरोबर करायची आहे. काय एकही चूक तिथे झाली पाहिजे नाही. तशा टोटल सीट आपण बघू तर जनरल कोटामध्ये 54 तर वुमन कोटामध्ये 29 या सीट अशा 83 सीट ह्या शिल्लक आहेत. ओके, अजून माहितीसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला. थँक्यू.